संदीप देशपांडे, मिठाचा खडा, सुपारीबाज की मराठ्यांच्या पाठीत खंजीर? नक्की काय? राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेबरोबर युती करण्याचे एका पॉडकास्टमध्ये म्हटलं. नंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसेना वर्धापना दिवशी मनसेबरोबर युतीबद्दल ग्रीन सिग्नल दिला. उद्धव ठाकरे यांच्या ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच दुसऱ्या दिवशी संदीप देशपांडे हे माध्यमांमध्ये बेताल वक्तव्य करण्यास सुरुवात झाली. संदीप देशपांडे यांनी ठाकरे यांना डिवचत काही वक्तव्य केली तर संजय राऊत यांना चमपोगिरी चमचेगिरी बंद करायला सांगितले. संजय राऊत चमपोगिरी चमचेगिरी करत आहेत, त्यांच्या अध्यक्षांना बोलू द्या. संदीप देशपांडे तेच करत आहेत. राज ठाकरे यांना न बोलू देता ते स्वतः अध्यक्ष असल्याने बोलत आहेत. मराठी जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारण बघितले त्यांची मनापासून इच्छा आहे की हे दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजे. पण संदीप देशपांडे हे या युतीमध्ये मिठाचा खडा टाकत आहेत. हे कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं काही करत आहेत असा महाराष्ट्रामध्ये आता लोकांना प्रश्न पडला आहे. देशपांडे यांनी या केलेल्या भूमिकेवरून महाराष्ट्रातील मराठी जनता आणि बाळासाहेब ठाकरे यांची प्रेमी संदीप देशपांडेवरती थोडेसे नाराज असल्याचे दिसत आहे. संदीप देशपांडे यांना या दोन्ही ठाकरे बंधूंची युती होऊ नये असे वाटत आहे आणि हे त्यासाठी पूर्णपणे कामाला लागले आहेत असं वाटत आहे. संदीप देशपांडे यांच्या सर्व वक्तव्यांच्या मागे कोण आहे? राज ठाकरे आहेत, कोण दुसरंच यांच्या मागून काम करते? याचा प्रश्न आता जनतेला पडलेला आहे.